और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात तरुणीचा मृतदेह आढळल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांकडे केली आहे। याबाबत कुलकर्णी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांना पत्र दिलंय। कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कल्याण शहरात विशेषतः महिला व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं व संतापाचं वातावरण निर्माण झालंय। काळा तलाव परिसर हा ऐतिहासिक वारसा असून येथे दररोज हजारो नागरिक, महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात। या परिसराच्या देखभालीची आणि सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे, परंतु या कंत्राटदाराने सुरक्षेच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केल्याचं आणि कमालीचा हलगर्जीपणा केल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे। तलाव परिसरात अपुरी प्रकाश व्यवस्था, बंद असलेले किंवा नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांचा अभाव या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच अशा प्रकारच्या गंभीर घटनांना वाव मिळतोय। कंत्राटदाराने वेळेवर सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच या तरुणीला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केलाय। या गंभीर बाबीचा विचार करता सुरक्षेच्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा अथवा योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा। या तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा निष्पक्ष तपास करून दोषींचा तात्काळ शोध घेण्यात यावा आणि त्यांना कडक कायदेशीर शिक्षा व्हावी। तलाव आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्ट दिवे त्वरित सुरू करण्याचे आदेश कंत्राटदाराला किंवा संबंधित प्रशासनाला द्यावेत। महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने या परिसरात रात्रीच्या वेळी तसेच पहाटे व संध्याकाळी गस्त वाढवण्याची मागणी काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांकडे केली आहे। 2 महिने सतत मी सांगतेय की काळा तलावचा ज्या कंत्राटदाराला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलाय तो रद्द करा। तो भ्रष्टाचारी आहे, तो निष्काळजी आहे, त्याला अजिबात जाणीव नाही की तिथे शेवटी आज एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला। आता तरी यांचे डोळे उघडतील का? मी पोलिसांना अशी मागणी केली आहे की जर तिथे सेफ्टी गार्ड अवेलेबल असता, जर तिथला सीसीटीव्ही कॅमेरा चालू असता तर हा जो प्रकार घडला तो घडला नसता। आपण त्या मुलीला वाचवण्यात कुठेतरी म्हणजे अपयशी जो ठरलोय तो ठरलो नसतो। माझी मागणी आहे की जो कॉन्ट्रॅक्टदार आहे विजय इंगळे त्याच्यावर स्वदेश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याच्या निष्काळजीपणामुळे या मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागलाय आणि त्वरित त्याला जे महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलाय तो त्वरित रद्द करण्यात यावा। अगदी बरोबर आहे। माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली केडीएमसी या ठिकाणी पोलीस विभागाच्या आणि केडीएमसीचे अधिकारी यांच्यामध्ये एक समन्वय बैठक घेतलेली आहे। त्या बैठकीमध्ये जे विषय झाले त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचा सुद्धा विषय आलेला आहे। त्यामध्ये समन्वय साधून कारवाई करण्याची ठरलेली यामध्ये सूचना दिलेल्या आहेत। आपण जर बघितलं कल्याण विभागामध्ये जवळजवळ 329 कॅमेरे आहेत, त्यापैकी 102 कॅमेरे बंद आहेत। त्याबाबत त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि परिमंडळ 3 च्या हद्दीमध्ये जवळजवळ 700च्या वरती कॅमेरे आहेत आणि त्याच्यातील जे बंद आहेत ते लवकरच दुरुस्त करण्याबाबत त्यांनी ग्वाही दिलेली आहे। त्या संदर्भामध्ये बाजारपेठ पोलीस ठाणे या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगी ही मिसिंग झाल्याबाबतचा जो अपहरणाचा गुन्हा होता तो दाखल आहे। त्याची ती मुलगी आहे, ती मुलगी त्या पाण्यामध्ये पडून मयत झाल्याबाबतचा जो तपास आहे तो तपास चालू आहे। त्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये त्या मुलीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत आहे। त्या अनुषंगाने दिलेलं ते निवेदन आहे। त्याच्यामध्ये आपण जी काही आहे ती तपास पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यामध्ये हे होईल, परंतु प्राथमिक तपासामध्ये ते
त्या मुलीचं आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.